माझ्या दादांनो तुम्ही कसं ऐकताय मला माहित नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा स्वार्थापेक्षा धर्म महत्वाचा असला पाहिजे. तुम्ही आहात त्यावेळेला स्वार्थ आहे, पण तुम्ही नव्हता त्यावेळेला धर्म होता, आणि तुम्ही राहणार नाही त्यावेळेला सुद्धा धर्म राहणार आहे. गेल्या 6 पुरुषोत्तम मास पूर्ण करून यावर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 7वं वर्ष आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक व अध्यक्ष दिलीपरावजी शिंदे साहेब आणि संजय महाराज देशमुख, समस्त गगनगिरी महाराज परिवार आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नियोजक श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही परम आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख. आज या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. मला असं वाटतं की त्यांना आज कीर्तन नसेल म्हणून उपस्थित आहेत, असंच ना? नाही, आज कीर्तन नसेल म्हणून उपस्थित आहे असं कोणी म्हणूच शकत नाही. आज कीर्तन बुडून उपस्थित आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. आपण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या अमृतवाणीतून आपण शिवपुराण ऐकत आहात. आमचे हरिभक्तीपरायण राठी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ओंकार महाराज आहेत, रविदास महाराज आहेत, किरण महाराज आहेत, आणि सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. हे पुष्प महाराजांच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या समोर आपली आवड प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंग अभंगासाठी नसतात, अभंग आपल्या परिवर्तनासाठी असतात. मी तर असं म्हणेल की अभंग देवासाठीही नसतात, अभंग सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी असतात. सर्वसामान्याचा उद्धार कोण करू शकतं? मला असं वाटतं की जगामध्ये उद्धार करण्याचा अधिकार फक्त संतांनाच आहे. संतांना उद्धार करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा आहे, बुडणारे माणसं दुसऱ्याला तारू शकणार नाहीत, पण तारणारी नाव मात्र दुसऱ्याला तारल्याशिवाय राहणार नाही. पलीकडच्या काठावर जर तुम्हाला जायचं असेल तर आपल्याला दगडाचा आधार नाही घेता येणार, आपल्याला नावेचाच आधार घ्यावा लागेल. दगडाच्या आधाराने तोच जर छोटा बुडणारा असेल तर तुम्हाला तारेल कसा? पण नावेचा आधार जर तुम्ही घेतला तर महाराज म्हणतात नावही तरेल आणि तुम्हालाही तारेल. जे तरणारे असतात तेच तारत असतात, जे स्वतःच बुडणारे असतात ते दुसऱ्यांना बुडवण्यासाठी जन्माला आलेले असतात. विठ्ठल विठ्ठल हो, विचार करा, आई कोणासाठी? तुकोबाराय म्हणतात फक्त आपल्या मुलासाठी. शिक्षक कोणासाठी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की फक्त आपल्या विद्यार्थ्यासाठी. आई फक्त आपल्या मुलासाठी, शिक्षक फक्त आपल्या विद्यार्थ्यासाठी. पण नाव कशासाठी? सगळ्या जनासाठी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनसाठी उदकी ठाव,
जगते तिला आई म्हणतात. जे फक्त आपल्याच विद्यार्थ्याला शिकवतात त्यांना शिक्षक म्हणतात. जे समाजासाठी अवतीर्ण होतात त्याला साधू म्हणतात. साधू वैयक्तिक कुटुंबासाठी नसतात. आणि वैयक्तिक कुटुंबासाठी ज्याचं जीवन असेल ते एखाद्या वेळेला कीर्तनकार असतात, साधू नसतात. साधूचं कुटुंब, साधूचा परिवार नाही का, वसुदेव कुटुंबकम असं म्हणताय. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसोनी या ठाव अहंतेचा, 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 तोची संत साधू ओळा ठावानी का, तोची संत साधू ओळा ठावानी का. सगळ्यांनी फक्त पदाचा विचार केला, सगळ्यांनी फक्त पैशाचा विचार केला, सगळ्यांनी फक्त कुटुंबाचा विचार केला तर समाजाचा विचार कोण करणार? समाजाचा विचार करण्यासाठी संत अवतीर्ण होत असतात माझ्या दादांनो. त्यांचा काय हेतू असतो? समाजासाठी अवतीर्ण होतात आणि समाजासारखे राहतात. समाजासारखेच राहतात असं नाही, तर अत्यंत गरिबीमध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी समाजासमोर ठेवतात. दारिद्र्यापेक्षाही दारिद्र्य जगूनही धर्माचं संरक्षण करण्यासाठी जे अवतीर्ण होतात ते संत असतात. आणि संतांचं कुटुंब हे खऱ्या अर्थाने वैयक्तिक प्रापंचिक कुटुंब नसतं, सबंध जग हे संतांचं कुटुंब आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतायत, ज्ञानोबारायला विचारलं तुमचं घर कुठं आहे? ज्ञानोबाराय म्हणतात हे विश्वची माझे घर. अशा अर्थाने तुमच्या आमच्या उद्धारासाठी जे अवतीर्ण होतात ते संत आहेत. आणि त्या संत मालिकेतलेच आमचे गगनगिरी महाराज आहेत, त्या संत मालिकेत. आणि म्हणून त्यांचा हा उत्सव आहे. मी नेहमी सांगेन की फक्त स्वार्थासाठी जे माणसं जगतायत ना, एक दिवस तो स्वार्थ त्यांना विसरल्याशिवाय राहत नसतो. फक्त कुटुंबासाठी जी माणसं जगतायत ना, एक दिवस ते कुटुंब त्यांना विसरल्याशिवाय राहत नसतं. लक्षात ठेवा, वडिलाचे फोटो आपल्या घरात सापडतील, आजोबाचे फोटो एखाद्या वेळेला सापडतील, पण पंजोबाचे फोटो आपल्या घरात सापडत नाही. याचं कारण काय? विसरलेत ना त्यांचं रक्त त्यांना. पंजोबाचे फोटो नाही सापडत आपल्या घरामध्ये. पंजोबा गेलेत, आजोबा गेलेत, त्याच्या अगोदरचे सुद्धा गेलेत, आपण सुद्धा जाणार आहोत. मी असं म्हणेल की जे जात असतात ते सामान्य असतात, जे गेल्यानंतरही उरत असतात ते संत असतात. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. जिवंत राहणाऱ्या माणसाची लोक घरात वाट पाहतात. कशाची? मरायची. जास्त दिवस जगणाऱ्या माणसाची घरातले लोक वाट पाहतात मरायची. आणि जी माणसं दुसऱ्यासाठी जगतायत ना, त्यांना लोक मेल्यानंतर सुद्धा मरू देत नाहीत, जिवंत ठेवतात. म्हणून हा उत्सव आहे, लक्षात ठेवा.
म्हणून माझी विनंती असेल, बघा तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही, मला असं वाटतंय की घरची माणसं वाट पाहत असतात आणि तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगत असाल तर लोक मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय 350 वर्ष जिवंत राहत असतील. ज्ञानोबाराय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये 750 वर्षानंतर जर असतील. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जो जिवंतपणा जय जयकार आपल्या तोंडातून बाहेर पडत असेल तर किमान आपण मेल्यानंतर 5-25 वर्ष तरी जगलं पाहिजे ना हो. उत्तमची उरे कीर्ती मागे नसलं पाहिजे. आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्याला सज्ञान बनवण्यासाठी असलं पाहिजे. आपल्या जवळची शक्ती हे विलासासाठी नसली पाहिजे, उन्मत्तपणासाठी नसली पाहिजे. आपल्या जवळची शक्ती हे दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी असलं पाहिजे. आपल्या जवळची संपत्ती फक्त उपभोगासाठी नसली पाहिजे, तर आपल्या जवळची संपत्ती काही गरीब मुलांना सांभाळण्यासाठी सुद्धा असली पाहिजे. शहाणा माणूस आहे तो. खलश्य साधुर विपरेतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय, सुभाषितकार म्हणतायत. ज्याचं ज्ञान हे दुसऱ्याला सज्ञान बनवण्यासाठी आहे, ज्याची शक्ती दुर्बलाच्या संरक्षणासाठी आहे, ज्याचं धन गरिबासाठी आहे तो सुज्ञ आहे, पण ज्याचं ज्ञान खलश्य साधुर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय विद्या विवादाय, ज्याची विद्या फक्त विवादासाठी आहे, विद्या विवादाय धनम मदाय, धन फक्त मदोन्मत्त होण्यासाठी आहे, शक्ती परेशा परपीडनाय, शक्ती दुसऱ्याला पीडा देण्यासाठी आहे, तो खरा बलवान नाही, तो खरा ज्ञानी नाही, तो खरा धनवान नाही. संतांचं ज्ञान हे दुसऱ्याला सज्ञान बनवण्यासाठी खरेची होत असतं. सज्जनानो, चित्र बदललेलं आहे. आपण नेहमी माझ्या महाराजांच्या कीर्तनातून ऐकत असतात, त्यांची जी कठोरता आहे बोलण्यातली, त्यांचं जे प्रबोधन आहे, त्याच्या पाठीमागं फक्त ओठ नाही, त्याच्या पाठीमागं पोट आहे. पोट आहे. हे बोलणं ओठातलं नाही, हे बोलणं पोटातलं आहे. ज्या ज्या वेळेला क्रांती झाली त्या त्या वेळेला त्या या देशामध्ये फक्त साधूनेच क्रांती केली, लक्षात ठेवा. आजही जर क्रांतीची अपेक्षा असेल ना, तर या देशातली क्रांती फक्त साधूच करू शकतील, लक्षात ठेवा. आमच्या विदर्भातला परिचय आहे काय? आमच्या विदर्भाचा परिचय आहे श्री संत गजानन महाराज. अंगावर पांघरून सुद्धा घेतलं नाही, पण आज लाखो करोडो लोक त्या ठिकाणी विठ्ठल 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 हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या ज्या वेळेला क्रांती झाली त्या त्या वेळेला ती त्यागाने केलेली क्रांती आहे. ज्या ज्या वेळेला क्रांती झाली त्या त्या वेळेला ते साधूने केलेली क्रांती आहे. विदर्भातला परिचय म्हणजे विदर्भातले नेते नाहीत. आजही विदर्भामध्ये जे लोक येत आहेत ना,
ते श्री संत गजानन महाराजांचं दर्शन करण्यासाठी येत आहेत. ज्या महाराजांनी आपलं जीवनातला त्याग उष्ट्या पत्रावडी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राने समर्थाची स्वारी बैसून या पात्रावरी, शोधन पत्रावडीचे करी केवळ निजलिलेने शीत पडता दृष्टीप्रत, हे मुखे उचलो निघालत हे करण्याचा हा चेतन परब्रह्म म्हणून या उष्ट्या पत्रावरीचे शीत खाल्लेत. म्हणूनच आज हजारो लोक लाखो लोक त्यांच्या मंदिरामध्ये भोजन करतायत. क्रांती भोगाने कधीच होत नाही, तुम्ही माझं लिहून ठेवा. भोगी माणसं देशाच्या मध्ये क्रांती करू शकणार नाहीत. देशामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी त्याग अत्यंत महत्वाचा आहे. अरे गाडगर क्रांती करते, एक गाडग गातामध्ये गाडग घेऊन रस्ते झाडणारा माणूस या देशामध्ये क्रांती करू शकतो. आपल्या हातामध्ये खंजिरी घेऊन भजन म्हणणारा माणूस या देशामध्ये क्रांती करू शकतो. नाही का? फक्त गाडग घेऊन, फक्त खंजिरी घेऊन, फक्त विणा घेऊन, फक्त मृदंग घेऊन आज जे देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये क्रांती दिसते ना, आज एवढा मोठा समाज शांतपणे बसलेला दिसतोय महाराष्ट्रात, याच्या पाठीमागे जर काय असेल, क्रांतीचे साधन असतील तर तो विणा आहे, क्रांतीचं साधन असेल तर मृदंग आहे, आणि क्रांतीचं साधन असेल तर ते टाळ आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष वर्षामध्ये महाराज सगळ्यांचा खेळ खलास होणार आहे. 15-20 वर्ष आपल्याला काही कळतच नव्हतं, कळायला लागलं तेव्हापासून बस 60, 65, 70 पर्यंत आपलं जीवन आहे. नंतर काय आपल्या जीवनामध्ये 5-50 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेला माणूस, त्याला दुसऱ्याचं नुकसान करून मरण्याचा काय अधिकार आहे? देशाचं नुकसान करून जाण्याचा काय अधिकार आहे? 5-50 वर्षामध्ये सगळ्यांचा खेळ खलास होणार आहे. महाराज, तुम्ही तुमच्या गावातलं गणित लावा. तुमचं गाव जर 1000 लोकसंख्येचं असेल तर नक्कीच तुमच्या देखत, तुमचं वय जर 50चं 60चं असेल तर तुमच्या देखत किमान 200-300 माणसं तरी तुम्ही स्मशानामध्ये नेले असतील. बरोबर आहे ना? किमान 200-300 माणसाला तुम्ही खांदा दिला असेल, स्मशानामध्ये घेऊन गेला असाल. 1000 लोकसंख्येच्या गावातले जर 50 वर्षामध्ये 200-300 माणसं स्मशानात जात असतील तर एक दिवस आपला मुक्काम सुद्धा तिथंच आहे ना. तेरा असली ठिकाना स्मशान बे, माती के पुतले तुझे कितना गुमान बे. तेरा असली ठिकाना स्मशान बे, माती के पुतले तुझे कितना गुमान बे. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ए अवध के पास बाबे क्या खवालों के गुलाम, चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर, अने नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा. का माणसं दुसऱ्याचं नुकसान करून मरतात मला माहित नाही. का माणसं देशाचं नुकसान करून जात आहेत मला माहीत नाही. का माणसं गावाचं नुकसान करून जात आहेत मला माहीत नाही.
मला हेही सांगू द्या, माणसं धर्माचं नुकसान का करतायत मला माहीत नाही. धर्मासाठी संसाराच्या नावे घालून अशून्य, धर्मासाठी 108 वेळा एखाद्या व्यक्तीने आपल्या अंगावर थुंकून घ्यावं, धर्मासाठी गाढवावर धिंड काढली त्या माणसाने सुद्धा धर्माचा विचार करावा, प्रपंचाचा विचार करू नये. पण धर्मासाठी जर हे सगळं आपले साधू संत करत असतील तर माझ्या दादांनो तुम्ही कसं ऐकताय मला माहित नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा स्वार्थापेक्षा धर्म महत्वाचा असला पाहिजे. तुम्ही आहात त्यावेळेला स्वार्थ आहे, पण तुम्ही नव्हता त्यावेळेला धर्म होता, आणि तुम्ही राहणार नाही त्यावेळेला सुद्धा धर्म राहणार आहे. धरी मनी दूसरे सेती समाला, अगम निगम कहीं वेद बखाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे की भगते ही राम.